सभापती महोदय, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गोरगरिबांना विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल आणि रमाई आवास योजना असेल, अशा विविध योजना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुरू केल्या आहेत। आमच्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत अकोला जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेसंदर्भाच्या घरकुला संदर्भातला माझा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उत्तरामध्ये सुद्धा माननीय मंत्री महोदय आपल्या अधिकाऱ्यांकडून पहिल्याच प्रश्नाच्या उत्तराला म्हणजे दारिद्र्य रेषेखालील आणि गरजू नागरिकांना स्वप्न घराचे साकार करण्याकरता योजना सुरू केली आहे काय तर होते केलेली आहे अंशतः खरी आहे। आणि दुसरा प्रश्न तो विचारला आहे, अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 39,948 घरकुलांपैकी सभापती महोदय 30,524 घरकुलाचं काम अपूर्ण, ही बाब फार गंभीर आहे आणि याचं उत्तर काय दिलंय आपल्या अधिकाऱ्यांनी हे खरे आहेही म्हटलंय आणि असं सांगितलंय की सुरुवातीला निधी वितरण करताना तांत्रिक अडथळा येत होता। सभापती महोदय, गोरगरिबाची घरं असतात, फार कष्टानं ती घरकुल आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना यातून थोडेफार पदरचे पैसे टाकून प्रत्येकाला वाटतं की आपण घर चांगलं बांधलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्याचं स्वप्न जर असेल प्रत्येकाला घर भेटावं आणि यामध्ये जर अशा तांत्रिक अडचणी दाखवत असाल तर मला असं वाटतं हे कोणीही मान्य करणार नाही। त्यामुळे या प्रश्नाच्या अनुषंगानं हेही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सध्या सिमेंटचे, लोखंडाचे, लोह्याचे हे जे काही भाव वाढत आहेत आणि किंमत पण त्या घरकुलाची फार कमी येते, तर माझे या प्रश्नाच्या अनुषंगानं माननीय मंत्री महोदय काही स्पेसिफिक प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, राहिलेल्या 30,524 घरकुलांची कामे जी पूर्ण झाली आहेत आणि त्याचा निधी वितरित करणार असं आपण सांगताय, तर उर्वरित घरकुलांची कामे किती दिवसात पूर्ण होतील आणि त्यांच्या निधी वितरण केला आहे का व केला असल्यास कधी? प्रश्न दुसरा, शासनाने 22 फेब्रुवारी 2025 रोजी अनुदानामध्ये 50,000 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला, पण हे जरी असलं तर या वाढीव रकमेमध्ये मंत्री महोदय घराचं काम पूर्ण होत नाही, त्यासाठी लागणारे सिमेंट, लोखंड, विटा, वाळू व दिवसेंदिवस वाढणारे मजुरांचे दर लक्षात घेता या रकमेमध्ये घराचे बांधकाम शासनाच्या निधीतून पूर्ण करता येत नाही। त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन हा निधी वाढवून देणार आहात का? शासनाने सदरचे अनुदान वाढवावे आणि 50,000वरून 3 लाख पर्यंत करावे अशी जनतेची मागणी आहे, त्याबाबत आपण काय कारवाई करणार आहात? आणि ज्या घरकुलाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता देण्यात आला आहे त्याच्या पुढचा हप्ता तुम्ही कधी देणार? घरकुलावर विजेची निर्मिती होण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे आहे। शासनाने घरकुल लाभार्थ्यांना सोलर यंत्रणा बसविण्यासाठी अतिरिक्त 30,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा या सोलरचे पैसे अद्यापही लाभार्थ्यांना मिळाले नाहीत। त्या सोलरचे पैसे लाभार्थ्यांना कधी मिळणार आहेत? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। उत्तरामध्ये अंशतः खरे आहे आणि तुम्ही तांत्रिक अडथळा त्याबाबत कबूल केलेला आहे, मात्र उर्वरित घरकुलाच्या कामाच्या संदर्भातला हा प्रश्न अकोला जिल्ह्यातला महत्त्वाचा असल्याने समाधानकारक उत्तर आपण द्यावे अशी मी अपेक्षा करतो। माननीय सभापती महोदय, माननीय सदस्य महोदयांनी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे या सभागृहाचं लक्ष वेधलंय आणि त्यांनी बोलताना सांगितलं की माननीय प्रधानमंत्री महोदयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामध्ये देशामध्ये एकही बेघर घरापासून वंचित राहू नये अशा पद्धतीचा हा प्रोग्राम माननीय प्रधानमंत्री मोदयांनी देशाला दिला आणि मला सांगताना आनंद होतो की पाठीमागच्या वर्षी म्हणजे गेलेल्या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे घरं पेंडिंग होती, जी प्रतीक्षा यादी होती, त्या सगळ्या घरांना सर्व घरांना मान्यता देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातनं माननीय मोदीजींनी केलं आणि 28,24,386 घरांची मान्यता पाठीमागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातल्या घराला मिळाली की जी आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घरकुलाची मान्यता आहे। या 27,000 त्यापैकी 27,88,164 घरकुलांना मंजुरी दिली। या मंजूर घरकुलापैकी 25,80,376 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला।
पण त्यातल्या 15,06,282 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित केला आणि त्यातील 8,96,816 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित केला. घरकुलाचं बांधकाम ज्या ज्या टप्प्याला येईल त्या त्या टप्प्याला त्याच्या हप्त्याचं वितरण होत असतं आणि त्या हिशोबानं आत्तापर्यंत 8,96,000 घरांना तिसरा हप्ता या ठिकाणी दिला आहे आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये 3,95,222 घरकुलं पूर्ण करण्यात आली, जो आजपर्यंतचा विक्रम आहे. एका वर्षामध्ये जवळजवळ 4 लाख घरं बांधून पूर्ण करण्यात आली आणि सध्या 23,92,942 घरं ही प्रगतीपथावर आहेत. आपण जो प्रश्न विचारला आहे तो अकोला जिल्ह्याच्या संदर्भात विचारला आहे. अकोला जिल्ह्याचं उद्दिष्ट होतं 40,478, मंजुरी दिली होती त्याला 39,992. पहिला हप्ता वितरित केला 35,652 घराचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आणि दुसरा हप्ता 25,656 घरांना दिला आणि तिसरा हप्ता 18,452 घरांना दिला. घरकुलं पूर्ण झाली 12,071 घरकुलं पूर्ण झालेली आहेत आणि प्रगतीपथावर असलेली 27,900 साधारण 21 घरं ही आता प्रगतीपथावर असणारी घरं. त्यामुळं मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये आपण म्हणता की त्याचा हप्ता थोडे दिवस थांबलेला होता. याला कारण होतं की केंद्र शासनानं एक नवीन प्रणाली पैसे वितरणाची आणली. त्यातून SNA स्पर्शचे स्वरूप म्हणजे एक नवीन योजना आणली. त्यामध्ये सिंगल नोडल एजन्सी आणि त्यानंतर रिअल टाईम सिस्टम ऑफ इंटिग्रेटेड क्विक ट्रान्सफर अशा पद्धतीची एक नवीन सिस्टम आणली. त्याचा अंमलबजावणी करत असताना काही दिवस पेमेंट उशिरा झालं हे आम्ही मान्य केलं, उत्तरं ते मान्य केलं, आता आम्ही मान्य करतो. परंतु आता ती योजना कार्यान्वित झाली, ती सिस्टम कार्यान्वित झाली आणि आता घरकुलाचा आपण निधी आपण तातडीने वितरित करतो. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण राहत नाही. साधारण आपण सातत्यानं बघितलं असेल की या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा घरकुलाच्या बाबतीत खूप आग्रही असतात, आढावा घेतात, आम्ही आढावा घेत असतो आणि सातत्यानं या घरकुलाचे कामं पूर्णत्वाला गेली पाहिजेत म्हणून आपण प्रयत्न करत असतो. आपण बघितलं, मगाशी आपण बोलताना सांगितलं की ज्या रकमा केंद्र शासन मंजूर करतं घरकुलासाठी त्या रकमेमध्ये घर होत नाही ही वस्तुस्थिती आपण निदर्शनास आणून दिली. त्यामध्ये तथ्य आहे. आपण पाहिलं असेल की आत्तापर्यंत ज्या टप्प्यामध्ये साधारण आपण पाहिलं की टोटल घराचं अनुदान हे आपण देत असताना 60-40च्या हिशोबाने देतो. 1,48,000 रुपये घराचं अनुदान. त्यानंतर आपण मनरेगातनं पैसे देतो, त्यामध्ये आपण शौचालय बांधकामाचे पैसे देतो. असे वेगळे सगळे पैसे मिळून आपण हे घरकुल बांधत असतो आणि तेवढ्याच पैशामध्ये घरकुल होत नाही ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मी खास करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद दिले की त्यांनी घरकुलासाठी अतिरिक्त 50,000 रुपयेचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी चालू झाली. आणि त्यातले 15,000 रुपये आपण बघतो की घरावर सोलर बसवण्यासाठी त्यातले 15,000 रुपये आपण देत असतो आणि 35,000 रुपये घराच्या बांधकामासाठी देत असतो. ते 15,000 रुपये जो यातले 15,000 रुपये देतो ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा 1 किलोवॅटपर्यंतचा सौर ऊर्जा प्रकल्प करतो, त्याचा अतिरिक्त अनुदान म्हणून आपण त्याला देत असतो. त्यातून काही पैसे केंद्र सरकारकडून त्याला येतात आणि त्या ठिकाणी त्या घरावर सोलर बसवत असतो. त्यामुळं सद्यस्थितीत आपण 269 चौरस फुटाच्या घरकुलासाठी 1,20,000च्या अर्थसहाय्य आपण करत असतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक 40-60 अनुदान आपण देत असतो केंद्र सरकारनं आपण. याशिवाय मनरेगातनं 90 दिवसाची कुशल मजुरी त्यातून 28,080 रुपये मिळतात. भारत स्वच्छता मिशन अंतर्गत 12,000 आणि शासन निर्णयाप्रमाणे आपण आता जे म्हणलं ते 50,000 असे साधारण 2,10,000 इतके अर्थसहाय्य घरकुलाला मिळत असतं. त्यामुळं
सातत्यानं सरकार या घरकुलाच्या प्रश्नाबाबतीत गंभीर आहे, कामही करत असतं आणि त्या अनुषंगानं जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीनं मदत करून घरकुल बांधता येईल यासाठी आपण वेगवेगळे निर्णय आपण सातत्यानं घेत आलो. आपण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये बघितलं